कळंबमध्ये पर्जन्यवृष्टी याग, पावसासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. कळंब प्रतिनिधी. पर्जन्यवृष्टी अभावी शेतकरी, शेती आणि सर्वच जीवसृष्टीसमोर निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कळंब शहरातील डिकसळ परिसरात पर्जन्यवृष्टी यागाचे आयोजन करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम परिसर, तांदळवाडी रोड, डिकसळ एरिया, कळंब येथे सोमवार 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजता हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. पर्जन्यवृष्टी ही शेती आणि संपूर्ण जीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाची असून पावसाअभावी शिवारातील पिके, वनराई आणि पशुपक्ष्यांवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील पावसाची प्रतीक्षा आणि चिंता लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीसाठी या यागाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. पवित्र समिधा यज्ञकुंडात अर्पण करून होम हवन करण्यात आले. यावेळी पर्जन्यवृष्टीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. वेदपूर्व काळापासून पर्जन्यवृष्टीसाठी विविध धार्मिक विधी आणि याग करण्याची परंपरा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याच परंपरेचे स्मरण ठेवत आयोजित करण्यात आलेल्या या पर्जन्यवृष्टी यागाला नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांसह नागरिकांनी पाऊस, भरघोस पीक आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. श्रद्धा, सामूहिक भावना आणि पर्जन्यवृष्टीची अपेक्षा या वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, म्हणजे प्रत्येक मनुष्याची इच्छा आणि इच्छेच्या अगोदर होणारं कार्याचं मूळ जर पाहिलं तर मनुष्याला सुख, समाधान, शांती आणि समृद्धी मिळण्यासाठी जे वातावरण लागतं त्याला आपण वृष्टी किंवा पाऊस म्हणत असतो. आणि जगाच्या पाठीवर ज्या वेळेला आवर्षण पडलं, पाऊस पडला नाही, पावसाची गरज वाटली, त्या वेळेला ऋषीमुनींनी यज्ञ केले प्राचीन कालामध्ये. आणि तीच आज आपल्याला यज्ञ करण्याची गरज का वाटली. जवळजवळ 25 दिवसापासून प्रत्येक शेतकऱ्याचं मन आणि डोळे आकाशाकडे, पिकं करपू लागली आहेत. आणि म्हणून काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी, पावसाशिवाय आणि पावसाच्या पाण्याशिवाय सृष्टी आणि पृथ्वी धरणी माता हरित भरीत दिसत नाही आणि त्याच्याशिवाय माणसाला समाधान आणि उत्पन्न मिळत नाही. आणि म्हणून करता आज मुद्दाम होऊन श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी पर्जन्य याग केला कळंबकराच्या वतीने. आणि लगेच मगाशी थोडासा बराचसा पाऊस आला, बरीचशी पर्जन्यवृष्टी झाली आणि प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी लहान स्वरूपामध्ये, मोठ्या स्वरूपामध्ये जसं शक्य होईल तशी पर्जन्य यागाची, म्हणजे जो पावसासाठीचा यज्ञ तो आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती राहील. रामकृष्ण हरी. स्वाहा. ओम कृष्णेन रजसा वर्धमानो निवेशयन्नमृतं मर्जन्य हिरण्येन सवितारथेना देवो जाति भुवनानि पश्यन्न. स्वाहा. ओम अग्निन्दोदम्बुरो ददे हव्यवाहमुपब्रुवे देवां आसादयादिह. स्वाहा. आपल्याला समिधा द्या इथल्या माळी महाराज, आपल्याला द्या समिधा माग, यांना गंध लावा.